नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आजच्या या व्हिडिओमध्ये आपण राष्ट्रीय प्रज्ञाशोध परीक्षा 2020-21 या वर्षासाठी जे विद्यार्थी या परीक्षेला बसलेले आहेत, प्रविष्ट झालेले आहेत, त्या विद्यार्थ्यांसाठी खास करून प्रश्नपत्रिकेचे स्वरूप कशा पद्धतीचे असते हे आपण आजच्या या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। विद्यार्थी मित्रांनो, कोणतीही परीक्षा द्यायची म्हटलं तर सर्वप्रथम आपल्याला त्या प्रश्नपत्रिकेचा आराखडा, त्या प्रश्नपत्रिकेचा पॅटर्न आपल्याला माहिती असणं आवश्यक आहे। तर पहा की आज आपण नेमकं प्रश्नपत्रिकेचे स्वरूप कसे असते, स्ट्रक्चर ऑफ क्वेश्चन बुकलेट्स हे पाहणार आहोत। जो आपला पेपर क्रमांक 1 आहे, मेंटल ॲबिलिटी टेस्ट, बौद्धिक क्षमता चाचणी, या विषयाचा क्वेश्चन पेपर किंवा प्रश्नपुस्तिका कशा पद्धतीची असते, नेमकं विद्यार्थ्यांना कोणकोणत्या सूचना माहिती असणं आवश्यक आहे, किंवा आपण ज्यावेळेस परीक्षा देणार आहोत तो कोणत्या गोष्टी या प्रश्नपुस्तिकेमध्ये महत्त्वाच्या आहेत हे पाहणार आहोत। पहा विद्यार्थी मित्रांनो की अशा पद्धतीची ही प्रश्नपत्रिका असते। सर्वप्रथम तुम्हाला ज्यावेळेस तुमच्या हातामध्ये प्रश्नपत्रिका येणार आहे तर त्या प्रश्नपत्रिकेवर सेंट्रल कोड म्हणजे केंद्र सांकेताक हा क्रमांक लिहिणं आवश्यक आहे। केंद्र सांकेताक नंबर म्हणजे तुम्हाला परीक्षेसाठी जे केंद्र आलेलं आहे, जे सेंटर आलेलं आहे त्या सेंटरचा असणारा नंबर। त्यानंतर दुसरा जो रकाना आहे पहा, तर या रकान्यामध्ये तुम्हाला तुमचा आसन क्रमांक नमूद करायचा आहे, तुम्हाला सीट नंबर तुमचा लिहायचा आहे। अशा पद्धतीनं पहिल्या पानावर फक्त या दोन गोष्टी त्याही फक्त प्रश्नपुस्तिकेमध्ये लिहायच्या आहेत। उत्तर पुस्तिका ही आपली वेगळी असणार आहे, परंतु आजच्या व्हिडिओमध्ये फक्त आपण बौद्धिक क्षमता चाचणी या विषयाची जी प्रश्नपुस्तिका आहे ती कशा पद्धतीनं आहे, तिचं स्वरूप कसं आहे हे आपण पाहणार आहोत। पहा, आपल्या सर्वांना माहिती आहे ही परीक्षा इयत्ता 10वी साठी आहे, त्याच्यामुळे तुमचा क्लास 10th हा त्या ठिकाणी असेल। मीडियम तुम्ही प्रश्नपत्रिका म्हणजे ज्यावेळेस तुम्ही परीक्षेचा फॉर्म भरलेला आहे तुमचा आणि त्या फॉर्मवर जे काही तुम्ही मीडियम टाकलेलं आहे तर तेच मीडियम तुमच्या ह्या प्रश्नपुस्तिकेवर येणार आहे। आता ही प्रश्नपुस्तिका ही मराठी मीडियमची आहे विथ इंग्लिश व्हर्जन, म्हणजे दोन्ही इंग्लिश आणि मराठी दोन्हीसुद्धा लँग्वेजचा या प्रश्नपुस्तिकेमध्ये समावेश केलेला आहे। दिनांक म्हणजे ज्या दिनांकाला तुमची परीक्षा होणार आहे तो दिनांक या ठिकाणी असेल। ही जी प्रश्नपत्रिका आहे तुम्ही पाहिलेली ही गेल्या वर्षीची प्रश्नपत्रिका आहे। 17 नोव्हेंबर 2019ला ही परीक्षा झालेली होती। वेळ 10:30 ते 12:30 या दरम्यान तुमचा जो पहिला पेपर आहे मेंटल ॲबिलिटी टेस्टचा तो होणार आहे। त्यानंतर एकूण गुण या पेपरसाठी तुम्हाला सर्वांना माहिती आहे मेंटल ॲबिलिटी टेस्टसाठी 100 गुण आहे, 100 गुणांचा पेपर आहे आणि वेळ हा 120 मिनिटे आहे। आणि एकूण पाने म्हणजे या प्रश्नपुस्तिकेमध्ये एकूण 40 पाने आहेत, 40 पानाची ही एकूण प्रश्नपुस्तिका आहे। तर पहा विद्यार्थी मित्रांनो, आता या ठिकाणी काही इन्स्ट्रक्शन दिलेले आहेत विद्यार्थ्यांसाठी, म्हणजे परीक्षार्थींसाठी काही सूचना दिलेल्या आहेत, त्या आपल्याला काळजीपूर्वक वाचायच्या आहेत आणि त्या काळजीपूर्वक वाचूनच आपल्याला आपली उत्तर पुस्तिका लिहायला घ्यायची आहे। तर पहा, रीड दी फॉलोइंग इन्स्ट्रक्शन केअरफुली बिफोर यू आन्सर दी क्वेश्चन्स, म्हणजे प्रश्नाची उत्तरे देण्यापूर्वी तुम्हाला पुढील काही सूचना काळजीपूर्वक वाचायच्या आहेत। तर कोणकोणत्या सूचना आहेत पाहूयात आपण। आन्सर आर टू बी बबल ओनली ऑन दी सेपरेट कार्बनलेस आन्सर शीट प्रोव्हाइड टू यू, म्हणजे उत्तरे नोंदवण्यासाठी एक स्वतंत्र कार्बनलेस उत्तरपत्रिका तुम्हाला देण्यात आलेली आहे।
After examination, detach the carbonless copy from original OMR sheet and keep carbonless copy with you till the declaration of result. म्हणजे हे सगळ्यात महत्त्वाची सूचना आहे विद्यार्थी मित्रांनो. ज्यावेळेस परीक्षेची वेळ आपली संपली, ती परीक्षेची वेळ संपल्यानंतर कार्बनलेस प्रत ही मूळ प्रश्नपत्रिकेपासून आपल्याला वेगळी करून घ्यायची आहे आणि परीक्षेच्या निकालापर्यंत ती स्वतःकडे जतन करून ठेवायची आहे. त्यानंतर दुसरी सूचना आहे, प्लीज राईट युअर सेंटर कोड अँड सीट नंबर व्हेरी केअरली ऑन क्वेश्चन पेपर. म्हणजे तुमचा केंद्र सांकेताक आणि आसन क्रमांक हा प्रश्नपत्रिकेच्या मुखपृष्ठावर दिलेल्या विहित ठिकाणी सुस्पष्टपणे लिहावा. ऑनली 1 डिजिट इन 1 ब्लॉक. म्हणजे एका चौकटीत फक्त एकच अंक याप्रमाणे तुम्हाला तुमचा केंद्र सांकेताक नंबर आणि आसन क्रमांक लिहायचा आहे. बिफोर रायटिंग ऑन युअर सीट नंबर दी असेंटेंट इट विथ हॉल तिकीट प्लीज सी इट नो ब्लॉक इज लेफ्ट ब्लँक ऑर अनफिल्ड. म्हणजे स्वतःचा आसन क्रमांक लिहिण्यापूर्वी प्रवेशपत्रानुसार तो बरोबर असल्याची खात्री आपल्याला करून घ्यायची आहे. कोणताही रकाना रिक्त राहणार नाही याची दक्षता घ्यायची आहे. पहा, या ठिकाणी तुम्हाला उदाहरण दिलेलं आहे, सेंटर कोड आणि सीट नंबर. तर या 2 रकान्याचं निरीक्षण केलं तर आपल्याला सूचना काय आहे की कोणताही रकाना हा रिक्त राहता कामा नये. परंतु ज्यावेळेस सेंटर कोड लिहिलेला आहे म्हणजे 2 हे तुमचं रकान्याच्या बाहेर आहे, म्हणजेच ही पद्धत तुमची रॉंग आहे. तर हा नंबर कसा असायला हवा होता? पहा, 2 1 0 आणि 2 अशा पद्धतीचा तुमचा नंबर असायला हवा. त्यानंतर सीट नंबर हा योग्य लिहिलेला आहे. जर तुम्ही सेंटर कोड किंवा सीट नंबर चुकीचा लिहिला तर या ठिकाणी तुमची उत्तरपत्रिका ही चेक होणार नाही. त्यानंतर पहा विद्यार्थी मित्रांनो, पुढचं जे इन्स्ट्रक्शन आहे, पुढची जी सूचना आहे, प्लीज इन्श्योर दॅट यू हॅव रिसीव मेंटल ॲबिलिटी टेस्ट आन्सर सीट. म्हणजे तुम्हाला उत्तरे नोंदवण्यासाठी तुमची बौद्धिक क्षमता चाचणीचीच उत्तरपत्रिका मिळाली आहे का याची खात्री करून घ्यायची आहे. चौथी सूचना पहा, दी टोटल नंबर ऑफ क्वेश्चन्स आर 100 फॉर दिस पेपर. ऑल क्वेश्चन कॅरी 1 मार्क. म्हणजे या विषयासाठी तुम्हाला 100 प्रश्न आहेत आणि प्रत्येक प्रश्नाला हा 1 गुण आहे. ऑल क्वेश्चन्स आर कंपल्सरी. म्हणजे सर्व प्रश्न तुम्हाला सोडवणे आवश्यक आहे. त्यानंतर 6वा पहा काय सूचना आहे, फॉर इच क्वेश्चन्स देअर आर 4 ऑप्शन गिवन इन क्वेश्चन पेपर. आपण मागच्या सुद्धा व्हिडिओमध्ये पाहितलेलं आहे की प्रत्येक प्रश्नाच्या उत्तरासाठी प्रश्नपुस्तिकेमध्ये तुम्हाला 4 पर्याय दिलेले आहेत. चेक फॉर द करेक्ट आन्सर अँड बबल करेक्ट ऑप्शन फ्रॉम 4 सर्कल गिवन इन आन्सर सीट बाय ब्लॅक ऑर ब्ल्यू पेन. प्लीज डू नॉट राईट एनी आन्सर ऑन क्वेश्चन पेपर. म्हणजे त्यापैकी तुम्हाला योग्य वाटेल त्या पर्यायाचा क्रमांक पहा. त्या क्रमांकाचे वर्तुळ हे काळ्या किंवा निळ्या बॉलपेनने रंगवून उत्तर नोंदवा. मात्र हे काम तुमच्या उत्तरपत्रिकेवर योग्य प्रश्नापुढेच करायला पाहिजे. प्रश्नपुस्तिकेवर कोठेही काही लिहायचे नाही. त्यानंतर स्टार्ट आन्सरिंग फ्रॉम फर्स्ट क्वेश्चन 1 आफ्टर दी अदर टिल लास्ट क्वेश्चन. म्हणजे पहिल्या प्रश्नापासून सुरुवात करून एकामागून एक प्रश्न हे सोडवायचे आहेत. शेवटपर्यंत प्रश्न हे सोडवावेत. परंतु इफ यू डू नॉट नो दी आन्सर टू एनी क्वेश्चन्स, म्हणजे एखाद्या प्रश्नाचे तुम्हाला उत्तर येत नसेल तर डू नॉट स्पेंड मच टाईम ऑन इट. त्यावर जास्त वेळ तुमचा वाया घालवू नका. टाईम परमिटिंग यू कॅन कम बॅक टू द क्वेश्चन while you have left in the first instant and try them again. म्हणजे सर्व प्रश्न सोडून झाल्यावर उरलेल्या वेळात राहून गेलेल्या प्रश्नावर तुम्हाला पुन्हा या ठिकाणी विचार करता येईल.
त्यानंतर पुढची सूचना पहा की अनटाइटलाइज द अलॉटेड टाइम फॉर सॉल्विंग द क्वेश्चन इन द बेस्ट पॉसिबल वे. द रफ वर्क इज टू बी डन इन द बॉक्स गिवन अंडर इच पेपर. म्हणजे प्रश्न सोडवण्यासाठी तुम्हाला मिळणारा वेळ विचारात घेऊन त्याचा जास्तीत जास्त चांगल्या प्रकारे उपयोग करा आणि कच्चे काम करण्यासाठी प्रश्नपत्रिकेवरील प्रत्येक पृष्ठाच्या शेवटी एक रिकामी चौकट दिलेली आहे आणि त्या रिकाम्या चौकटीतच कच्चे काम करा. डू नॉट राईट एनिथिंग एक्सेप्ट सेंटर कोड, सीट नंबर अँड रफ वर्क एनिव्हेअर इन धिस बुकलेट. म्हणजे या प्रश्नपुस्तिकेत केंद्र सांकेतांक, आसन क्रमांक व कच्चे काम याखेरीज अन्य काहीही लिहू नका. अशा पद्धतीचा विद्यार्थी मित्रांनो काही सूचना आहेत. त्याच सूचना या मराठीमध्ये दिलेल्या आहेत. पहा, म्हणजे तुम्हाला प्रश्नपत्रिका ही दोन्ही भाषेमध्ये असणार आहे. आज आपण ह्या व्हिडिओमध्ये फक्त प्रश्नपत्रिकेचं स्वरूप पाहितलेलं आहे आणि या पुढच्या व्हिडिओमध्ये की नेमकी तुम्हाला हीच प्रश्नपत्रिका ही उत्तरपत्रिकेवर कशा पद्धतीने लिहायची आहे हे सुद्धा पाहणार आहोत. पहा विद्यार्थी मित्रांनो, ही पेपर क्रमांक 1ची प्रश्नपुस्तिका आहे मेंटल ॲबिलिटी टेस्टची. यामध्ये एकूण 100 प्रश्न आहेत. अशा पद्धतीने पहिल्या तुमच्या पानावर 9 प्रश्न आहेत. हेच तुम्हाला मराठीमध्ये सुद्धा दिलेले आहे. बघा, पहिला प्रश्न तो एक विशिष्ट गट दिलेला आहे संख्यांचा, पर्याय शोधायचा आहे. दुसरा आहे जे 4 ते 5 नंबरचे प्रश्न, विसंगत पद ओळखायचं आहे. त्यानंतर गटात न बसणारी आकृती ओळखायची आहे. त्याचबरोबर पहा 10वा जो प्रश्न आहे समसंबंध, म्हणजे पहिल्या पदाचा दुसऱ्या पदाशी जसा संबंध आहे तसाच तिसऱ्या व चौथ्या पदामध्ये सुद्धा संबंध आहे. हे विचारात घेऊन तुम्हाला ही प्रश्नपत्रिका सोडवायची आहे. त्यानंतर काही सूचना दिलेल्या आहेत, आकृत्या दिलेल्या आहेत, त्याच्यामध्ये काही चिन्ह दिलेले आहेत. या चिन्हावर आधारित तुम्हाला 2 प्रश्न आहेत, ते प्रश्न सोडवायचे आहेत. त्यानंतर असे वेगवेगळ्या प्रकारच्या घनाची बाजू असणाऱ्या आकृत्या आहेत, ते तुम्हाला एकमेकांमध्ये पाहून लक्षात घ्यायचं आहे की नेमकी कोणता योग्य आहे कोणतं अयोग्य आहे. त्यानंतर जे हे पुढचे प्रश्न आहेत पहा, तर यामध्ये एका आकृतीचा दुसऱ्या आकृतीशी जसा संबंध आहे तसाच तिसऱ्या आणि चौथ्या आकृतीमध्ये सुद्धा संबंध आहे हे ओळखून तुम्हाला प्रश्न सोडवायचा आहे. काही प्रश्नाकृत्या आहेत, त्यानंतर काही उत्तराकृत्या आहेत. ज्या पद्धतीने तुम्ही स्कॉलरशिपची परीक्षा दिलेली आहे, नवोदयची परीक्षा दिलेली आहे, सेम त्याच पद्धतीनं या प्रश्नपत्रिकेचे सुद्धा स्वरूप आहे. फक्त थोडीशी काठिण्य पातळी अवघड आहे. परंतु विद्यार्थी मित्रांनो, तुम्ही जर या अगोदर स्पर्धा परीक्षा दिलेल्या असतील तर 101% तुम्हाला ही प्रश्नपत्रिका काहीच अवघड जाणार नाही. पहा, अशा पद्धतीचे वेगवेगळ्या प्रकारचे प्रश्न आहेत. त्यानंतर संख्या आहे, संख्यावर प्रश्न आहेत. क्रमसंबंध आहे, क्रमसंबंधावर प्रश्न आहेत. अक्षरांची लयबद्ध मांडणी आहे, त्यावर प्रश्न आहेत. त्यानंतर त्रिकोण, त्रिकोणाची संख्या मोजायची आहे, चौरसाची संख्या मोजायची आहे. क्रमाने येणारे कोणते पद आहे, क्रम संबंध तो ओळखायचा आहे या ठिकाणी. त्यानंतर अशा पद्धतीचा एक घनाकृती लाकडी ठोकळा आहे, त्याचं माप आहे. यामध्ये किती घन आहेत, किती लाल रंगाची, किती लाल आणि काळ्या रंगाची पृष्ठे आहेत हे ओळखायचं आहे. गणिती भाषा आहे, त्यावर काही प्रश्न आहेत. तर अशा पद्धतीनं या पेपरमध्ये एकूण 100 प्रश्न आहेत मुलांनो. हे सर्व 100 प्रश्न तुम्हाला सोडवायचे आहेत. तर पहा, वेन आकृती दिलेली आहेत. या वेन आकृतीच्या सहाय्याने काही प्रश्न आहेत, त्या प्रश्नाची उत्तरे तुम्हाला लिहायची आहेत. त्यानंतर काही प्रश्न आकृती आहे, त्यानंतर या ठिकाणी काही उत्तर आकृती आहे. अशा पद्धतीचे या बुद्धिमत्ता चाचणीमध्ये वेगवेगळे प्रश्न आहेत. आता संख्यामध्ये एक विशिष्ट नियम आहे, तो नियम ओळखून तुम्हाला या ठिकाणी रिकाम्या जागा भरायच्या आहेत. संख्यांची मांडणी विशिष्ट नियमानुसार आहे, त्या नियमानुसार रिकामी जागा भरायची आहे या ठिकाणी. त्यानंतर पहा,
हा पुढचा जो प्रश्न आहे हा चौरसाकृती कागदाला आकृतीत दाखवल्याप्रमाणे तुटक रेषेवर घडी घातलेली आहे आणि कोणती आकृती मिळेल ते या ठिकाणी प्रश्न सोडवायचा आहे। त्यानंतर पहिल्या पदाचा दुसऱ्या पदाशी संबंध, म्हणजे जवळजवळ आपण कालच्या व्हिडिओमध्ये जी चर्चा केलेली आहे तर त्या चर्चेवर आधारितच हा पूर्ण प्रश्नपत्रिका आहे, प्रश्नपत्रिकेचं स्वरूप आहे। तशा पद्धतीचे त्यानंतर पहा प्रतिबिंब, पाण्यातील प्रतिबिंब म्हणा, आरशातील प्रतिबिंब, यावर काही प्रश्न आहे आणि प्रत्येक पानाच्या शेवटी अशा प्रकारचं कच्च्या कामासाठी एक रिकामी चौकट दिलेली आहे आणि त्या चौकटीमध्ये तुम्हाला कच्चं काम करायचं आहे। तर मनोरे आहेत, अक्षरांचे मनोरे किंवा काही वेळा संख्यांचे सुद्धा या ठिकाणी मनोरे असतील। अशा पद्धतीनं अपूर्ण असणारी आकृती या ठिकाणी तुम्हाला पूर्ण करायची आहे। तर असे या प्रश्नपत्रिकेमध्ये एकूण 100 प्रश्न आहेत ते तुम्हाला, आणि प्रश्नपत्रिकेच्या शेवटी मुलांनो असं कच्च्या कामासाठी एक सेपरेट पेज दिलेलं असतं तुम्हाला की त्यावरही तुम्ही कच्चं काम करू शकतात। तर यानंतरच्या व्हिडिओमध्ये आपण प्रत्यक्षामध्ये उत्तरपत्रिका ही कशी सोडवायची आणि ही प्रश्नपत्रिकासुद्धा मी तुम्हाला सोडवून दाखवणार आहे। आणि त्याचबरोबर जो आपला पेपर क्रमांक 2 यासुद्धा प्रश्नपुस्तिकेचं स्वरूप अशाच पद्धतीने असणार आहे। त्यामुळे दोन्ही प्रश्नपत्रिकेवर असणारे इन्स्ट्रक्शन, परीक्षार्थीसाठी सूचना ह्या एकसारख्याच आहेत। तर विद्यार्थी मित्रांनो, मला विश्वास आहे की तुम्हाला नक्कीच हे प्रश्नपत्रिकेचं स्वरूप समजलं असेल। आणि आणखीन एक महत्त्वाची सूचना विद्यार्थी मित्रांनो, तुम्ही जर माझ्या चॅनलला नवीन असाल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा।